नमस्कार, मी तृप्ती कुलकर्णी. आपणा सर्वांना पद्मिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज या एकादशीच्या निमित्ताने अक्षरांचे अभंग रिंगण या नव्या काव्यसंग्रहातील मडके ही एक कविता मी वाचून दाखवणार आहे. या काव्यसंग्रहाच्या कवयित्री आहेत डॉक्टर नयनचंद्र सरस्वते. हा कविता संग्रह संपूर्ण विठ्ठल भक्तीवर आधारलेल्या कवितांचा आहे. यातल्या सर्व कविता या विठ्ठलाशी संवाद साधणाऱ्या आहेत. डॉक्टर नयनचंद्र सरस्वते या स्वतः विठ्ठल भक्त असल्यामुळे त्यांचा विठ्ठलाशी चालणारा सततचा संवाद आपल्याला या सगळ्या कवितांमधून वाचायला मिळतो. अतिशय हृदय असा हा भक्त आणि ईश्वर यांच्यातला संवाद आहे. याच्यातलीच मडके ही कविता मी आता सादर करते. पंढरीच्या पांडुरंगा एकदा येऊन जारे, पंढरीच्या पांडुरंगा एकदा येऊन जारे, काव्यातल्या काही ओळी सोबती घेऊन जारे. हात माझे बांध आता कायमचे कटेवर, हात माझे बांध आता कायमचे कटेवर, पाय आता ठेव माझे अलगद विटेवर. हलके झाकून जारे भिजलेली पापणीही, हलके झाकून जारे भिजलेली पापणीही, बोटांनी पुसून जारे वाहिलेली आसवेही, बोटांनी पुसून जारे वाहिलेली आसवेही. घट्ट मिटलेले ओठ विलग करून जारे, घट्ट मिटलेले ओठ विलग करून जारे, ओठांच्या या कोपऱ्यात हसणे भरून जारे, ओठांच्या या कोपऱ्यात हसणे भरून जारे. शब्द नको ताल नको मज काही नको नारे, शब्द नको ताल नको मज काही नको नारे, कौतुकाची फुले सारी शेल्यात बांधून नेरे, कौतुकाची फुले सारी शेल्यात बांधून नेरे. माझे माझे झाले ओझे, माझे माझे झाले ओझे, भार हलका करणारे, घाव असा घालवर मी लायकी दाबून जारे. शून्य होते शून्य आहे एकदा सांगून जारे, शून्य होते शून्य आहे एकदा सांगून जारे. चुकल्या लेकरा बापा क्षमा तू करून जारे, चुकल्या लेकरा बापा क्षमा तू करून जारे. अहंकार आणि गर्व ओसंडून वाहेराया, अहंकार आणि गर्व ओसंडून वाहेराया, कच्चे राहिले मडके जन्म बघ जाई वाया, कच्चे राहिले मडके जन्म बघ जाई वाया, जन्म बघ जाई वाया. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे आणि याच प्रकारच्या इतरही अनेक उत्तम उत्तम कविता या संग्रहामध्ये सहभागी केलेल्या आहेत. जे जे लोक विठ्ठल भक्त आहेत त्या सर्वांनी आवर्जून विकत घ्यावा, वाचावा असाच हा कविता संग्रह आहे. आता आपण भेटूया पुढच्या एकादशीला. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद.